नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज भैरवनाथ केसरी मौजे सासवड येथे भव्य दिवस ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे. या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादश हिंद केसरी बकासूर पळण्यासाठी गेला होता व गट क्रमांक 17मध्ये पळून गटपास झाला होता. भावांनो, गट क्रमांक 17मध्ये तास क्रमांक 5वरून गाडी पळाली आणि सुंदररित्या गाडी पळून गाडीने गटपास केला होता. तसंच भावांनो, बकासूरचा पहिरा होता तो म्हणजे स्वतः विशाल मोरे यांचा लक्षा. भावांनो, लक्षा आणि बकासूर ही जोड आपल्याला पळताना दिसायला आणि नक्कीच सेमी क्रमांक 7मध्ये गाडी लागली होती. सेमीफायनल 7मध्ये तास क्रमांक 1वरून. तर भावांनो, नक्की सेमीला झालं काय? भावांनो, सर्वात गाडी सुट्टी पळत होती, परंतु पुन्हा एकदा प्रेक्षकांनी वाट लावलं. भावांनो, आज गाडी पूर्ण सुट्टी पळवते. आज नक्कीच फायनलला गेली असती गाडी. आज जरी गाडी कडेने असली तरी चांगला स्पीड होता आज गाडीला आणि आपण सांगलं देखील होतं की आज काहीही घडू शकतो, आज इतिहास घडेल, परंतु प्रेक्षकांनी वाट लावलं. भावांनो, बकासूरचे चाहते आहेत, ते बकासूरला बघण्यासाठी पुढे येत असतात, परंतु आपल्याच आवडत्या नंदींचा वाटोला करत असतात हे प्रेक्षक. तर भावांनो, नक्कीच मैदानामध्ये जात असेल तर लांब राहावा, कारण तो नंदी आहे महादेवाचा नंदी. त्याला कोणी हातवारे केलं तर तो घाबरत असतो आणि दुसऱ्या तासामध्ये जात असतोय. तसंच आज बकासूरचं देखील त्याच झालं आणि चांगली गाडी पळवत होती आज, परंतु शेवटच्या क्षणाला गाडीने तास पलटी केला आणि त्या सेमीफायनल 7चा निकाल बघायला गेलो तर संपूर्ण सेमी बादच आहे. सगळ्या गाड्या फॉल झाल्या आहेत, त्यामुळे संपूर्ण सेमी बाद केलेला आहे तो. आणि बकासूरच्या आज आपली सेमीला हार झाली. चांगला जोड पळाला होता. असो भावांनो, आता कमबॅक लवकरच करेल बकासूर. आता पळेल 8 तारखेला थार गाडीच्या मैदानामध्ये. धन्यवाद भावांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.